नमस्कार मित्रांनो, मी माऊली गायवळ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ई पीक पाहणी 2025मध्ये कशा पद्धतीने करायची, त्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्याची मुदत कधीपर्यंत आहे हे पूर्ण डिटेल बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि ई पीक पाहणी करताना तुम्हाला जे फोटो काढायचे आहेत त्यासाठी तुम्हाला लाईव्ह लोकेशनला तुमच्या शेतात येऊन फोटो काढायचे आहेत. पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या रानात आलेलो आहोत आणि इथून आपण ई पीक पाहणी करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन सर्चमध्ये यायचं आहे. इथून तुम्हाला ई पीक पाहणी सर्च करायचं आहे. याची ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. ई पीक पाहणी हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला. हे मी इन्स्टॉल केलेलं आहे. इथून मी ओपन करत आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ई पीक पाहणीचा. त्याच्यानंतर तुम्हाला स्लाईड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय हंगाम. इथं हंगाममध्ये दिलेलं आहे. सध्या खरीप हंगाम चालू आहे. त्याची मुदत आहे 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2025. या कालावधीत तुम्ही शेतकरी म्हणून तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता. आणि नंतर 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर यासाठी सहाय्यक म्हणून तुम्ही जर शेतकरी म्हणून जर तुमच्याकडून नोंद झाली नाही ई पीक पाहणीची, तर तुम्ही सहाय्यकाच्या मदतीनं तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता. खरीप हंगाम चालू आहे सध्या, तर त्यासाठी तुम्हाला आता तुमचा विभाग महसूल विभाग निवडायचा आहे. त्याच्यानंतर खालच्या ॲरोवरती क्लिक करायचे. इथं एकच ऑप्शन दिलेला आहे, शेतकरी म्हणून लॉग इन करा. इथं आल्याच्या नंतर नोंदणी करावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे इथं. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा आणि इथं तुमचं नाव टाकायचं आहे. नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला संकेतांक पाठवावरती क्लिक करायचे. हा मोबाईल नंबर आधीच रजिस्टर केलेला आहे. हा मी ऑलरेडी रजिस्टर केलेला आहे, त्याच्यामुळे असा एरर येत आहे. तर आपल्याला इथून लॉग इन पृष्ठवरती जायचं आहे. इथं तुम्हाला नंबर टाकायचा आहे तुमचा आणि संकेतांक पाठवावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक 4 अंकी पासवर्ड येईल, तो टाकायचा आहे. तो टाकल्याच्यानंतर लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन करावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही जे या मोबाईल नंबरवरून लिंक केलेले आहेत खाते तेवढे दिसतील. जर तुम्हाला नवीन खातेदार जोडायचे असेल तर तुम्हाला इथं नवीन खातेदार नोंदणीवरती क्लिक करायचे. तुम्हाला इथून विभाग तर सिलेक्ट केलेला आहे पहिलाच तुम्ही. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा. त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव निवडल्याच्यानंतर ह्या खालच्या ॲरोवरती क्लिक करायची. इथं तुमचं नाव टाकायचं. पहिल्या नावाने सर्च करू शकता, मधल्या नावाने सर्च करू शकता, आडनावाने सर्च करू शकता आणि खाते क्रमांक टाकून पण सर्च करू शकता आणि गट क्रमांक टाकून पण सर्च करू शकता. तर आपण आडनावाने सर्च करू. त्यासाठी इथं मराठीमध्ये टायपिंग करणं महत्त्वाचं आहे. इंग्लिशमध्ये टाईप होत नाही, तर तुम्हाला इथून मराठीमध्ये टाईप करायचं आहे. टाईप केल्याच्यानंतर शोधावरती क्लिक करायचं आहे. इथं खातेदारांची यादी येईल. तुम्ही तुमचं नाव, आडनाव किंवा पहिलं नाव हे टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा खातेदार निवडायचा आहे. इथून खातेदार निवडल्याच्यानंतर ह्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. ॲरोवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक दिसेल. ते बरोबर असेल तर ॲरोवरती क्लिक करायची, नसेल तर बॅक जाऊन तुम्ही रिफ्रेश करून नंतर आणखी लॉग इन करू शकता. तुमचा खाते क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे. ठीक आहे वरती क्लिक करायचे. ठीक आहे वरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव दिसेल. ओके, नाव दिसल्याच्यानंतर इथून तुम्हाला ॲरोवरती क्लिक करायचे. ॲरोवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ॲपमध्ये लॉग इन व्हाल. लॉग इन झाल्याच्यानंतर पीक माहिती नोंदवायची आहे. त्यासाठी असा इंटरफेस आल्याच्यानंतर पीक माहिती नोंदवावरती क्लिक करायची. त्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे. गट क्रमांक निवडा. बरोबर, खाते क्रमांक निवडल्याच्यानंतर तुमचा गट क्रमांक येईल. त्याच्याखाली जमिनीचे एकूण क्षेत्र येईल, पोट खराब येईल. त्याच्यानंतर तुम्हाला हंगाम निवडायचा आहे. तर हंगाममध्ये खरीप निवडायचं आहे. सध्या खरीप चालू आहे. पेरणी क्षेत्र बरोबर पूर्ण केलेलं आहे. तर
पिकाचा वर्ग निवडायचा आहे तुम्हाला पिकाचं एक पीक पद्धतीनं आम्ही उडीद पेरलेला होता एक पीक पद्धतीनं, तर एक पीकवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर खाली पिकाचा प्रकार निवडायचा आहे. पीक आहे की फळबाग. पीक केलेलं आहे त्याच्यामुळं पिकावरती क्लिक करा. पिकावरती क्लिक केल्याच्यानंतर पिकाची नावं निवडायची आहेत तुम्ही जे पेरलेलं आहे ते. उडीद पेरलेलं आहे, उडीदवरती क्लिक करा. त्याच्यानंतर क्षेत्र किती क्षेत्रामध्ये हे केलेलं आहे, पेरलेलं आहे, ते पूर्ण क्षेत्रामध्ये पेरलेलं आहे. सिंचनाची साधने याच्यामध्ये खूप सारे पर्याय आहेत. तर इथं विहीर निवडली आहे, विहीरच आहे. आणि लागवडीची तारीख जून 7मध्ये पेरलेलं आहे. सिंचन पद्धती प्रवाही पद्धतीनं हे केलेलं आहे. पुढे जावरती क्लिक करायचे आहे. पुढे जावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लोकेशन ऑन करायचं आहे तुमचा मोबाईलचा. लोकेशन ऑन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतात येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं लोकेशन दाखवलं येतं हे आहे ॲक्युरेट. आणि जर तुम्हाला लोकेशनपासून तुमच्या शेतापासून तुम्ही जर लांब असाल तर तुम्हाला इथं रेडमध्ये येईल. तुम्हाला ते बरोबर तुमच्या लोकेशनला जाऊन गेल्याशिवाय तुम्हाला ते नोंदणी करता येणार नाही. आपण लोकेशनमध्ये आहोत, तर आपण आता पुढे जावरती क्लिक करायचे आहे. आणि इथून पिकाचे 2 फोटो काढायचे आहेत. इथून पहिल्यावरती क्लिक करायचं छायाचित्र. तर आपण पीक काढून घेतलेलं आहे, तरी पण आपण फोटो काढतो. नोंदणी करायची आहे. पीक काढून झालेलं आहे आपल्या शेतातलं. लोकेशनचा आणि सर्व्हरचा काही प्रॉब्लेम येत असल्यामुळं ॲप ऑटोमॅटिकली बंद होत आहे. आपण पीक पाहण्यासाठी निवडलेला गट क्रमांकाच्या एक चित्र अपलोड झालेलं आहे. छायाचित्र दुसरं अपलोड करायचं आहे. त्यासाठी ओके. सध्या तरी इथं लोकेशनचा प्रॉब्लेम येत आहे. आपण शेतात आहोत तरी पण आपल्याला लोकेशन बरोबर दाखवत नाही गेलंय. लोकेशनचा प्रॉब्लेम येत आहे, तरी आपण बघू शकतो नंतर कधी ट्राय करून. बराच वेळ आपदून हे 2 छायाचित्र अपलोड झालेले आहेत. आणि आता ह्या बरोबर टिकवरती क्लिक करायचे आहे. टिकवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली हे वरीलप्रमाणे हा बॉक्स मार्क करायचा आहे. वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याने मी घोषणा करत आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पुढे जावरती क्लिक करायची आहे. आणि पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाले आहे. ठीक आहे वरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पीक माहितीमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता पिकाची माहिती. इथं बरोबर दिलेली आहे माहिती.
ओके. तर आपल्याला छायाचित्र अपलोड करण्यासाठी बराच वेळ अडचण येत होती. तर बऱ्याच वेळानंतर आपल्याला यश मिळालेलं आहे आणि छायाचित्र अपलोड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या पिकाची माहिती सबमिट झालेली आहे आणि याची नोंद तुमच्या उतारावरती पुढच्या कमीत कमी 24 ते 48 तासामध्ये किंवा 15 दिवसामध्ये तुमच्या उतारावरती येऊन जाईल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.